नमस्कार मैत्रिणींनो, 40 नंतर रोज संध्याकाळी पोट फुगतंय. महिलांच्या पोटाचे हे गुपित 100% महिलांना माहित नाही. तुम्ही 40 पेक्षा जास्त वयाच्या आहात का? रोज योग्य आहार घेताय, फिरायला जाताय, तरीही संध्याकाळ झाली की पोट फुगून ढोल होतंय. सकाळी उठल्यावर पोट सपाट असतं आणि रात्री मात्र अचानक पोट सुटल्यासारखं वाटतं. जर याचं उत्तर हो असेल तर शांतपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला कोणत्याही नेहमीच्या व्हिडिओमध्ये मिळाले नसेल. हा त्रास पोटाच्या गॅसचा नाही, तर तुमच्या शरीरातील एस्ट्रोबोलम बिघडल्याचा आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हॉइस ऑफ चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत वयाच्या 40 नंतर महिलांच्या पोटात नक्की काय घडतं आणि त्यावर अतिशय सोपे व नवीन उपाय कोणते आहेत. एस्ट्रोबोलम म्हणजे काय? महिलांनो, वयाच्या 40 ते 50च्या दरम्यान आपल्या शरीरात पेरीमेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद होण्यापूर्वीचे बदल सुरू होतात. या काळात इस्ट्रोजन नावाचा मुख्य संप्रेरक वेगाने कमी जास्त होतो. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या आतड्यात म्हणजे गट मध्ये कोट्यावधी सूक्ष्म जीवाणू असतात. त्यातील एका विशेष जीवाणूंच्या समूहाला विज्ञानात एस्ट्रोबोलम म्हणतात. या जीवाणूचं मुख्य काम काय असतं, तर शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण संतुलित ठेवणे. पण जेव्हा वय 40 पार करतं तेव्हा हे जीवाणू कमजोर होतात. त्यामुळे एक तर खाल्लेले अन्न नीट पचत नाही, 2 पोटात भयानक गॅस आणि सूज म्हणजे ब्लोटिंग निर्माण होते. नंबर 3 डाएट करूनही पोटावरची चरबी अजिबात कमी होत नाही. आपण याला नेहमीची ऍसिडिटी समजून चूर्ण किंवा गोळ्या खात राहतो, ज्याचा काहीही उपयोग होत नाही. आता बघूया नवीन आणि अनोखे उपाय. मग यावर उपाय काय? हे एस्ट्रोबोलम पुन्हा कसं ऍक्टिव्हेट करायचं? आज मी तुम्हाला 3 अगदी सोपे आणि वैज्ञानिक उपाय सांगते. उपाय नंबर 1, फर्मेंटेड फूड चा योग्य वापर. आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना जिवंत ठेवण्यासाठी प्रोबायोटिकची गरज असते. रोजच्या आहारात दुपारच्या जेवणात 1 वाटी ताक किंवा घरगुती दही नक्की घ्या. पण लक्षात ठेवा, रात्री दही किंवा ताक अजिबात खाऊ नका. यामुळे ब्लोटिंग वाढू शकते. उपाय नंबर 2, फायटो इस्ट्रोजनचा समावेश. निसर्गाने काही पदार्थांमध्ये नैसर्गिक इस्ट्रोजन दिला आहे. रोज सकाळी 1 चमचा अळशीच्या बिया म्हणजे फ्लॅक्स सीड्स हलक्या भाजून त्याची पूड पाण्यातून घ्या. किंवा जेवणात तीळ आणि सोयाबीनचा वापर वाढवा. यामुळे तुमच्या इस्ट्रोबोलमला ताकद मिळते. उपाय नंबर 3, कच्ची कोथिंबीर रॉ सॅलड संध्याकाळी बंद करा. अनेक महिला वजन कमी करण्यासाठी संध्याकाळी किंवा रात्री काकडी, गाजर, टोमॅटोची कोशिंबीर खातात. पण 40 नंतर आपली पचनशक्ती म्हणजे गट मोटिलिटी मंदावते. कच्च्या फायबर पचवणे आतड्यांना कठीण जातं. म्हणूनच संध्याकाळी भाज्या नेहमी वाफवून म्हणजे स्टीम करूनच किंवा शिजवूनच खा. महिलांनो, वयाच्या 40 नंतर शरीरात होणारे बदल अतिशय नैसर्गिक आहेत. फक्त आपल्याला योग्य माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला ही माहिती नवीन वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या घरातील किंवा ओळखीच्या 40+ वयाच्या महिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येकाला माहीत असणे गरजेचं आहे. तुम्हाला यापैकी कोणता त्रास होतोय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.